गृहपाठ केला नव्हता म्हणून शिक्षकाने विद्यार्थ्याला मारलं आणि त्यानंतर काही क्षणांतच 6 वर्षांचा मुलगा वर्गात कोसळला। या धक्कादायक घटनेनंतर मुलाच्या मृत्यूचं नेमकं कारण काय याचा तपास सुरू आहे। पहा सीसीटीव्हीत नेमकं काय दिसलं आणि पोलिसांच्या तपासात काय समोर आलं। विशाखापट्टणममधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। गृहपाठ पूर्ण न केल्याच्या कारणावरून शिक्षकाने विद्यार्थ्याला मारल्याचा आरोप असून त्यानंतर काही क्षणांतच 6 वर्षांचा विद्यार्थी वर्गात कोसळला। उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याला मृत घोषित करण्यात आलं। मिळालेल्या माहितीनुसार एका खासगी शाळेतील ही घटना आहे। सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यामध्ये संबंधित शिक्षिका विद्यार्थ्याचा गृहपाठ तपासताना दिसत असल्याचं सांगितलं जात आहे। गृहपाठ अपूर्ण असल्याने शिक्षिका विद्यार्थ्यावर नाराज झाल्याचा आरोप आहे। विद्यार्थी घाबरलेला दिसत असून त्यानंतर शिक्षिकेने त्याला मारल्याचं फुटेजमध्ये दिसत असल्याचा दावा कुटुंबियांनी केला आहे। यानंतर काही सेकंदातच विद्यार्थी खाली कोसळला। शिक्षिकेने त्याला उचलण्याचा प्रयत्न केल्याचंही सीसीटीव्हीमध्ये दिसत असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे। मात्र या घटनेनंतर विद्यार्थ्याला रुग्णालयात नेण्यात आलं आणि डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं। दरम्यान मुलाच्या मृत्यूचं नेमकं कारण काय याचा अद्याप स्पष्ट झालेलं नाही। शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा असून त्यानंतर मृत्यूचं कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे। मुलाच्या कुटुंबियांनी शिक्षिका आणि शाळा व्यवस्थापनावर कारवाईची मागणी केली आहे। पोलिसांनी गुन्हा दाखल करून सीसीटीव्ही फुटेजसह इतर पुराव्यांच्या आधारे तपास सुरू केला आहे। या घटनेनंतर आंध्र प्रदेशचे मंत्री नरा लोकेश यांनीही दुःख व्यक्त केलं असून दोषींवर कायदेशीर कारवाई केली जाईल असं म्हटलं आहे। मृत्यूमागचं नेमकं कारण काय या प्रश्नाचं उत्तर आता पोलीस तपास आणि शवविच्छेदन अहवालातून समोर येणार आहे।